बघतोय कसं वगैरे. पण काय सांगायचं, संसाराला लागली नजर बरं का. माझ्या संसाराला लागली नजर आणि नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही मला यांना घेताना कधी पाहिली, घेताना कधी पाहिलं आणि आमचे हे बरं का तसे रोज रोज घेत नाहीत बरं का. खूप स्टँडर्ड आहेत बरं का. रोज रोज घेत नाहीत, आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे इमानदार आहेत बरं का. पण जिचा नवरा दारुडे असतो तिला माहिती संसार किती दुःखाचा असतो बरं का. जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचारा हे जीवन किती दुःखाचं असतं. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या बारोडाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो आणि विशेष करून तरुणांना सांगत असतो की बाबा हो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, सिगारेट ओढू नका आणि दारू तर अजिबात पिऊ नका बरं का. का माहितीये का? कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं का. खरंच चांगलं. उद्या सकाळी घेऊन बघा. दारूपेक्षा विष चांगलं. का माहितीये? क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है. जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है. पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून व्यसन कोणतं चांगलं नाही. म्हणून नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले. त्या भवानी मातेच्या समोर हात जोडला, पद्मावतीच्या समोर हात जोडला. त्या मातेला म्हटलं, भवानी माते धाव, माझ्या नवसाला पाहू. केवढी माता नवसाला पावली. म्हणून त्या आईच्या नावानं 5 घर जोगवा मागते बरं का. महिला मंडळ जोगवा लक्ष्मीचा असतो, देवीचा जोगवा असतो बरं का. प्रत्येकाने वाढायचं बरं का. मावशी आणला असला तर वाडा, नसेल आणला तर तशी काही जबरदस्ती नाही. ज्यांनी आणला असेल त्यांनीच वाडा, ज्यांनी नसेल आणला त्यांनी शेजारनी करून उसना घेऊन कोणी पण वाढा. नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोसक्यात वाहतील बघा. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी पातळ जुलाब ही डबडं की पळगावाच्या बाहेर. आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा भवानी मोहमहिषासुर मर्दना लागुनी. मोहमहिषासुर मर्दना लागुनी. विविध तापाची करवया धाडणी. विविध तापाची करवया धाडणी. भक्ताला गीतो पावसी निर्वाणी. ओ आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे. जोगवा जोगवा मागे. ही जोगवा जोगवा मागे. जोगवा जोगवा मागे. जोगवा जोगवा मागे. आई आता एवढ्या रात्री चहा कुठून आणली तुला? हॅलो हॅलो, बेस कमी करायचा. ट्रबल ना, बेस कमी करा. हॅलो, हा ओके. काय म्हटलं बघता? आई चहा कुठून आणायची आता? चहा नसला तर वडापाव पण चालतो. हॉटेली नाही तर इथं. ए वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतो. दुकानदार सगळे इकडे आले असतील. बोल. आई माझं एक कोड होतं. कोड काय म्हटलं बघता? माझं एक कोड. अरे जर का तुझं घोडं असेल हा तिकडं खटावला नेऊन सोड. आई घोड नाही ग, कोड होतं कोड. लवकर लवकर विचार. देवाचं नवीन वार आहे बरोबर. त्यातली त्या देवाचं सीझन चालू आहे. एकदा का देवाचं वारे गेलं की परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 फॅन लावावे लागतात. हो ना, तेव्हाच वार येतं. बोल आई माझं पहिलं कोड असं होतं. काय होतं? आई बोल आई बोल बघता. आमच्या साऊंड सिस्टीम मध्ये दादाची दारू कधी सुटेल? बघता कशाला बिचाराच्या मुळा उठलाय. पण काळजी करू नको, सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटेल. कवा? ए साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटेल. कवा? पण जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा कायमची सुटेल. नवविध भट्टीच्या नवरात्रा करुणपोटी मागील ज्ञान पुत्रा. धरीन सद्भाव अंतरेच्या मित्रा. दंभ संसार सांडी नको बात्रा. आता साजरे झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा टाकीला संग. काम क्रोध हे झालेले मार्ग. केला मोकळा मार्ग सुरंग. ऐसा जोगा मागून ठेवला. जाऊनी महाद्वारी नवस भिडला. एका जनार्दन पण देखला. जन्म मरणाचा फेराच कविला. जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त होण्याकरता, संसार रूपी भवसागरातून तरुण जाण्याकरता नाथ महाराज म्हणतात त्या जगदंबेची, त्या देवीची भक्ती करणं गरजेचं आहे. म्हणजे जो भक्त त्या देवीची भक्ती करतो, पण कशी? महाराज म्हणतात नवविध भक्ती.
कीर्तनम श्रवणम यस्य स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन या 9 प्रकारच्या भक्त्या शास्त्रांना सांगितलं. 9 प्रकारच्या भक्त्यांचा भक्त करतो त्याला ती जगदंबा साक्षात दर्शन देते असं नाथ महाराज या भरडतो सांगतात. यानंतर माझ्यासोबतले सर्व गुणजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदरसं छत्रपती शिवाजीराजांचं गीत होईल. त्यानंतर हा भारुडाचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील. आत्तापर्यंत जशी सर्वांनी साथ दिली तशी शेवटपर्यंत साथ पाहिजे. दुसरं पात्र जे टीव्हीला इंस्टा फेसबुक युट्यूब जिकडं तिकडं गाजलं ते पात्र या ठिकाणी सादर होणार आहे. ते पात्र येण्याकरता 2 ते 2.5 मिनिटाचा कालावधी लागतो. फक्त कोणी उठून घरी जायचं बरं का मावशी, घरी कोणी जायचं नाही कारण रात्री कार्यक्रम माझा आमचा पुण्यात होता बरं का. तिथं अचानक म्हातारी उठून घरी गेली. हे म्हणलं म्हातारी खाली बस, घरी जाऊ नको. म्हातारीनं ऐकलं नाही बरं का मावशी. म्हातारी घरी गेली. घरी गेल्या गेल्या म्हातारीला अटॅक आलं. म्हणजे सांगायचं माझं काम आहे, ऐकायचं का नाही तुम्ही ठरवा. सुंदरस गीत आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. 5 माणसं आता मला आपली इथली पाहिजे बरं का. 5 माणसं 30च्या पुढची 60च्या खालची. विक्रम दादा 5 माणसं द्या मला. या तुम्ही पण चालतो कवळी कवळी अशी. उठा उठा. एक 2 काय नाही आबरू बिबरू काय नाही जाणार. कागद लिहून देतो मी. वा 1 2 3 आणखी 2 जण या. आणखीन 2 या म्हणजे 4 खांदे करीन 1 मडकं तरी. सुरेश फडतरे या पुढं. सुनील फडतरे पुढे या ना या. वा असे गोरे गोरे पान वा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी प्रेमानं प्रभूचं भजन करायचंय. ज्योतिबा देवाच्या नावानं चांग भल बोला. ज्योतिबा रायाच्या नावानं चांग भल बोला. ज्योतिबा देवाच्या नावानं चांग भल.